नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यात एकीकडे अशोक खरात प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत असतानाच आता मुंबईतही असाच एक भोंदू बाबा आढळला आहे. भूत उतरवण्याच्या नावाखाली तो 12 ते 13 तास अघोरी पूजा घालायचा, तसेच शेकडो लोकांसमोर जादूटोणा करत अंधश्रद्धा पसरवायचा. मात्र याच भोंदू बाबाला आता पोलिसांनी अटक केली आहे. रिदम पांचाळ, वय 37 असं या भोंदू बाबाचं नाव आहे. आरोपी रिदम पांचाळ हा मूळचा जिम ट्रेनर आहे. मात्र गेल्या 2 वर्षांपासून रविवार आणि गुरुवार या दिवशी तो स्वतःच्या अंगात देवी येत असल्याचा दावा करायचा. काही लोकांना त्याच्या बोलण्यावर विश्वासही बसला. त्यानंतर तो भूत उतरवण्याच्या नावाखाली सायंकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत अघोरी पूजा करायचा. आजूबाजूच्या लोकांना त्याच्यावर संशय होता. मात्र 4 एप्रिल रोजी त्याने चक्क महापालिकेच्या बागेतच जादूटोणा केला. यावेळी शेकडो लोकांनी हा भयानक प्रकार पाहिला. त्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आलंय. सध्याच्या तपासातून समोर आल्याप्रमाणे हा भोंदू बाबा उपचाराच्या नावाखाली भक्तांकडून संशयास्पद साहित्य मागवायचा. ज्यात बकऱ्याचे काळीज, स्मशानातील राख, लिंबू, टाचण्या, दारूची बाटली, सिगारेट, काळे आणि लाल कापड, कुंकू इत्यादी साहित्य असायचे. त्यानंतर हे साहित्य उतार्याप्रमाणे 4 रस्त्यांच्या मध्यभागी ठेवण्यास सांगून तो लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवायचा. या बाबाच्या अघोरी कृत्यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळेच परिसरातील 65 ते 70 नागरिकांनी पुराव्यांसह स्वाक्षरी केलेली तक्रार दिंडोशी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी ऍक्शन घेतली आहे. एक रिदम अशोक पांचाळ नावाचा तरुण आहे, 37 वय त्याचा आहे आणि तो बेसिकली आहे जिम ट्रेनर. तर मागच्या कित्येक वर्षापासून तो जिम ट्रेनरचं काम करतो आणि काही 2-3 महिन्यापासून त्याने लोकांमध्ये असं भासवलं की माझ्या अंगामध्ये देवाचा वास आहे, देवाचा संचार आहे आणि त्या देवाच्या माध्यमातून मी तुमच्यावर जे आलेले संकट आहेत ते मी दूर करू शकतो. मग त्याच्यामध्ये नोकरीमध्ये अपयश, घरामध्ये वास्तुदोष किंवा कोणाच्या अंगात भूत आलं असेल तर ते उतरवण्याचं काम मी करतो असं लोकांना त्यांनी पसरवलं. लोक त्याकडे जायला लागले आणि मग लोकांना त्यांनी सांगितलं की तुमचा जो दोष आहे तो दोष दूर करण्यासाठी की मला काही वस्तूंची गरज लागेल. मग त्यामध्ये बकऱ्याचं कलेजी, काही लिंबू, काही काळा फडका, स्मशानातली राख आणि असे काही पदार्थ वस्तू घेऊन यायला सांगायचा. त्याप्रमाणे ती लोकं त्याकडे जायची, त्या वस्तू घेऊन. मग त्या अंगात देव संचारल्यानंतर तो ते सगळ्या वस्तू त्या लोकांच्या अंगावरून काढायचा आणि त्या सगळ्या वस्तू एखाद्या लाल किंवा काळ्या फडक्यात गुंडाळून ते फडकं गुंडाळलेलं ते कुठेतरी चौकामध्ये ठेवून द्यायचा तो. तर असं त्याचे प्रकार चालू होते. तिथल्या रहिवाशामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू हे जे करतोस ते चुकीचं आहे, त्याच्यामुळे आमच्या मनात भीती निर्माण होते, तर तू हे बंद कर. तेव्हा त्या लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जर माझ्यामध्ये आलात, विधीच्या मध्ये आलात, तर मी तुमचा देखील सर्वनाश करेन. ती लोकं घाबरली. ती लोकं आमच्याकडे आली आणि आम्हाला त्यांनी समस्या सांगितल्यानंतर आम्ही ते व्हेरीफाय केलं, इन्क्वायरी केली आम्ही. तर त्या इन्क्वायरीमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की तो जे प्रकार करतो आहे हे कायद्याला अभिप्रेत असे प्रकार नाही आहेत, ते चुकीचं आहे. पण आम्ही त्यांची आलेल्या लोकांची आम्ही तक्रार घेतली आणि FIR रजिस्टर करून काल आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि आता अटक करून त्याला मान्य न्यायालयात हजर केलेलं आहे रिमांड कामी. तसं असू शकेल. आता जेव्हा आता काल ते FIR दाखल झालेली आहे त्यामुळे लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण ते दूर झालेलं आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण दूर झाल्यानंतर काही लोक आमच्याकडे तक्रार द्यायला आल्यानंतर त्यांच्या तक्रारीची काय जे समस्या आहे ते बघून पुढे आम्ही तपासात निष्पन्न करू जे असेल ते. आरोपी हा जिम ट्रेनर आहे. जिममध्ये, वेगळ्या जिममध्ये किंवा पर्सनल ट्रेनर म्हणून तो जातो आणि मागच्या 2-3 महिन्यापासून हा त्याचा प्रकार चालू आहे, अंगात देव संचारण्याचा आणि त्याचं निराकरण करण्याचा. पोलिसांनी अटक केल्यानंतर रिदम पांचाळ यांना आरोप फेटाळून लावले. आपण कोणताही जादूटोणा करत नसून पूजेच्या माध्यमातून केवळ लोकांची सेवा करत असल्याचा दावा त्यानं केला आहे. तसंच आपण या प्रकरणातून कोणताही आर्थिक नफा कमावत नसल्याचंही त्यानं म्हटलंय. मात्र पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पण मुंबईसारख्या शहरातील सुशिक्षित लोक अशा अंधश्रद्धांना बळी पडत असल्यामुळे एकंदरीतच निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.